प्रेज द लॉर्ड. मी प्रभूला धन्यवाद देते की प्रियानो परमेश्वराने पुन्हा एक बार ही संधी मला दिली. त्याच्या पवित्र वचनातून बोलण्याची मी प्रभूचा आभार मानते. तुम्हा प्रत्येकाचं मी प्रभू येशूच्या नावात मनापासून स्वागत करते. या समय प्रियानो आम्ही देवाच्या वचनामध्ये जाणार आहोत. आणि प्रियानो आज आम्ही प्रत्येकजण हे अभिषेकाच्या सभेसाठी एकत्रित आलेला आहोत. आणि ज्या विश्वासाने प्रियानो तुम्ही या ठिकाणात आलेला आहात प्रियानो, त्या विश्वासानुसार प्रभू आज तुम्हाला अभिषेक करणार आहे. हालेलुया. प्रियानो आजचा जो विषय आहे तो आहे अभिषेकाचे सामर्थ्य, पॉवर ऑफ अनॉइंटिंग. अभिषेकामध्ये कुठल्या प्रकारचं सामर्थ्य असतं किंवा अभिषेक झाल्यानंतर परमेश्वर कुठल्या गोष्टी आमच्याद्वारे करून घेतो, कुठल्या गोष्टी आहेत ज्यासाठी प्रभू मला सक्षम म्हणजे आम्हाला तयार करतो. हालेलुया. या सर्व गोष्टी प्रियानो आज आम्ही देवाच्या वचनातून बघणार आहोत. आणि या समय आम्ही वाचूया प्रेषितांचे कृत्य याचा पहिला अध्याय वचन 8. प्रेषित 1 आणि 8. परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेम सर्व यहूद्यात, शोमरोनात व पृथ्वीवरच्या शेवटपर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. हालेलुया. आम्ही या ठिकाणी बघत आहोत प्रियानो, ज्या प्रकारे या वचनाचं टायटल आम्ही बघितलं तर येशूचं स्वर्गारोहण. प्रियानो मी आत्ताच पुनरुत्थान आम्ही सादर केलेलं आहे. आणि त्यानंतर प्रियानो मी बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झालेलं आहे. आणि स्वर्गारोहण होण्याच्या अगोदर जर वचन 6 पासून जर आम्ही वाचलं तर आमच्या लक्षात येईल. मग ते एकत्र असताना त्यांनी त्याला विचारले, प्रभूजी ह्याच काळात आपण इस्रायलाचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय? तो त्यांना म्हणाला, जे काळ व समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहे ते जाणणे तुमच्याकडे नाही, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हा सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत, सर्व यहूदियात, शम्रोनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. हालेलुया. या ठिकाणी प्रियानो मी बघतो की हे जे वचन आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो, हे वचन स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे बोललं गेलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वर्गरोहणा अगोदर हे प्रियानो मी बघतो की तो त्याच्या शिष्याशी बोलत असताना प्रियानो आम्ही बघतो की या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त त्या शिष्यांना सांगत आहे की ज्यावेळेस पवित्र आत्मा तुमच्यावर येईल त्यावेळेस तुम्हाला काय होईल? सामर्थ्य प्राप्त होईल. आम्ही बघतो की ज्यावेळेस आमच्यावर अनॉइंटिंग होते, ज्यावेळेस आमच्यावर अभिषेक होतो. पूर्वीच्या काळामध्ये आम्ही बघितलं की जुन्या करारामध्ये प्रियानो अभिषेकाचं तेल ओतल्या जायचं. आणि ज्यावेळेस प्रियानो अभिषेकाचं तेल ओतल्या जायचं आम्ही बघतो की ती व्यक्ती देवाच्या सामर्थ्याने, देवाच्या आत्म्याने भरली जायची. आम्ही बघतो की ज्यावेळेस दाविदाचा प्रियानो अभिषेक झाला शमूएलाच्या द्वारे, परमेश्वराने शमूएलाला सांगितलं की तू उठ, शिंगामध्ये तेल भर आणि तू दाविदाकडे जा आणि दाविदाचा अभिषेक कर. आणि आम्ही बघतो की त्या ठिकाणी ज्यावेळेस दाविदाचा अभिषेक झाला प्रियानो आम्हाला पाहायला मिळतं की त्या वचनामध्ये अशा प्रकारे लिहिले आहे की देवाचा आत्मा त्याच्यामध्ये संचारू लागला. हालेलुया. म्हणजे ज्यावेळेस प्रियानो आमचा अभिषेक होतो त्यावेळेस देवाचा आत्मा आमच्यामध्ये संचारतो प्रियानो. देवाचा आत्मा जोराने आमच्यामध्ये संचारू लागतो. अभिषेकासोबत देवाचा आत्मा आमच्यामध्ये येतो प्रियानो. हे देवाच्या उपस्थितीचं प्रतीक आहे की ज्यावेळेस प्रियानो देवाचा आत्मा आमच्यावर येतो प्रियानो आम्ही पवित्र आत्म्याच्या द्वारे अभिषिक्त होतो. हालेलुया. आम्ही बघतो की जुन्या करारामध्ये अभिषेक हा तेलाच्या द्वारे केला जायचा आणि नवीन करारामध्ये जो अभिषेक आम्हाला पाहायला मिळतो प्रियानो तो पवित्र आत्म्याच्या द्वारे केला जातो. हालेलुया. जुन्या करारामध्ये अभिषेकाच्या तेलाच्या द्वारे आणि नवीन करारामध्ये पवित्र आत्म्याच्या द्वारे. आम्ही बघतो की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा अभिषेक झाला प्रियानो आम्ही बघतो की ज्यावेळेस त्याचा बाप्तिस्मा झाला आणि तो यार्देनेतून प्रियानो मी बघतो की ज्यावेळेस तो बाप्तिस्मा झाल्यानंतर पाण्यातून बाहेर आला प्रियानो देवाचा आत्मा त्याच्यावर कबुतराच्या स्वरूपात उतरला. आणि आम्ही बघतो की त्या ठिकाणी प्रभूचा अभिषेक झालेला आम्हाला पाहायला मिळतो प्रियानो. आम्ही बघतो की त्याच प्रकारे प्रियानो नवीन करारामध्ये प्रेषितांच्या कृत्यामध्ये आम्ही बघतो की ज्यावेळेस आम्ही बघतो की जे प्रेषित आहेत प्रियानो ते प्रेषित पेंटिकॉस्टच्या दिवशी प्रियानो आम्ही बघतो की ज्या प्रकारे ते प्रार्थना करत होते. आणि आम्ही बघतो की प्रेषितांचे कृत्य याचा 2रा अध्याय वचन 1 आणि 2 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की नंतर पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना अकस्मात मोठ्या वाऱ्या त्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले
आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभासारख्या जिभा त्यांना दिसल्या व त्या प्रत्येकावर त्या एक एक आशा बसल्या. तेव्हा सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. हालेलुया. ही पेंटिकॉस्टची घटना कधी घडते? ज्यावेळेस 50वा दिवस येतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वर्गरोहणानंतर प्राणो मी बघतो की ज्यावेळेस 50वा दिवस येतो प्राणो, आम्ही बघतो की प्राणो त्या प्रेषितांवर पवित्र आत्म्याचा अभिषेक होतो. अग्नीच्या जिव्हा त्यांच्यावर येतात आणि वचनामध्ये लिहिलेलं आहे की ते सर्वजण पवित्र आत्म्याने काय झाले? परिपूर्ण झाले. आणि आम्ही बघतो प्राणो ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं की ज्यावेळेस पवित्र आत्मा तुमच्यावर येईल त्यावेळेस तुम्हाला काय होईल? सामर्थ्य प्राप्त होईल. म्हणजे ज्यावेळेस आमचा अभिषेक होतो प्राणो, परमेश्वर आम्हाला एक देवी सामर्थ्य प्रगट करतो. देवी सामर्थ्याने तो आम्हाला भरतो प्राणो, आम्हाला तो सक्षम करतो, आम्हाला तो तयार करतो प्राणो. आणि म्हणून ज्या प्रकारे या वचनामध्ये लिहिलेलं आहे, पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा, ज्यावेळेस पवित्र आत्मा तुमच्यावर उतरून येईल. पवित्र आत्म्याबद्दल मी बऱ्याच वेळेस ऐकलेले आहे की पवित्र आत्मा कोण आहे, कसा आहे. तो त्रैक्य देवातलं एक व्यक्तित्व आहे. त्याच्या भूमिका आम्ही बघितलेल्या आहे की पवित्र आत्मा बोलतो, पवित्र आत्मा गायडन्स करतो. अनेक गोष्टी ज्या आहे प्राणो आम्ही बघतो की बायबलमधून आम्ही पवित्र आत्म्याबद्दल बऱ्याच गोष्टी प्राणो मी जाणून घेतलेल्या आहे. हालेलुया. आम्ही बघतो की प्राणो ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हा सामर्थ्य प्राप्त होईल. आम्हाला सामर्थ्य केव्हा प्राप्त होईल? ज्यावेळेस देवाचा आत्मा, पवित्र आत्मा आमच्यावर येईल. म्हणजे सामर्थ्य मिळण्यासाठी प्राणो अगोदर पवित्र आत्मा गरजेचा आहे. हालेलुया. बरोबर. सामर्थ्य कधी प्राप्त होईल? ज्यावेळेस पवित्र आत्मा आमच्यावर येईल. आणि ज्यावेळेस पवित्र आत्मा आमच्यावर येईल प्राणो, देवाचं वचन सांगतं की तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत, सर्व यहुद्यात, यरूशलेमेत व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षीदार व्हाल. प्राणो मी बघतो की प्राणो ज्यावेळेस पवित्र आत्मा आमच्यावर येतो प्राणो, पवित्र आत्मा आम्हाला प्राणो साक्षीदार बनवतो. कोणाचे साक्षीदार? ख्रिस्ताचे साक्षीदार. साक्ष देण्यासाठी आम्हाला सक्षम करतो प्राणो. आम्ही बघतो की ज्यावेळेस देवाचं वचन आम्हाला सांगतं की ज्यावेळेस पवित्र आत्मा तुम्हाला प्राप्त होईल त्यावेळेस तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि तुम्ही सर्व यहुद्या, शम्रोनात, यरूशलेमेत आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षीदार व्हाल. आम्ही बघतो की पवित्र आत्मा जो आहे प्राणो, तो आम्हाला तयार करतो, तो आम्हाला सक्षम करतो प्रभूच्या संदर्भात साक्ष देण्यासाठी. ही पवित्र आत्माचं सामर्थ्य आहे. बरेच जणांना प्राणो वाटतं की प्रभू बद्दल सांगावं, साक्ष द्यावं, परंतु प्राणो बरेच जण घाबरतात. ते धैर्याने साक्ष देऊ शकत नाही. ते प्रभू येशू ख्रिस्ता संदर्भात प्राणो धैर्याने बोलू शकत नाही. प्राणो मी बघतो की ज्यावेळेस पवित्र आत्मा आमच्यावर येतो प्राणो, आम्ही ख्रिस्ताबद्दलची जी साक्ष आहे प्राणो, आम्ही ती धैर्याने देऊ शकतो. आम्ही ख्रिस्तासाठी खरे साक्षीदार म्हणून आम्ही उभे राहतो प्राणो. जसे प्रेषित सर्व गोष्टीमध्ये साक्षीदार झाले प्राणो. हे पवित्र आत्माचं सामर्थ्य आहे प्राणो की पवित्र आत्मा आम्हाला सक्षम करतो, पवित्र आत्मा आम्हाला तयार करतो की आम्ही ख्रिस्ताचे साक्षीदार व्हावे, ख्रिस्ताचे विटनेस आम्ही व्हावे. आणि हे काम करण्याचं सामर्थ्य प्राणो मी बघतो की पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळते. हालेलुया. जर तुम्ही ख्रिस्ताबद्दल साक्ष देत आहात तर हे त्याचं प्रमाण आहे प्राणो. तुम्ही न घाबरता, न कचरता तुम्ही ख्रिस्ताबद्दल साक्ष देत आहात तर प्राणो देवाचा आत्मा तुमच्यावर आहे. देवाचं सामर्थ्य तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. हालेलुया. आणखी प्राणो ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं, लूक याचा 4 अध्याय वचन 1, लूक 4:1. येशू पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा यार्देन पासून परतला आणि त्याला आत्म्याने 40 दिवस रानात नेले. ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्ही बघतो की येशू पवित्र आत्म्याने परिपूर्ण यार्देन पासून परतला आणि त्याला आत्म्याने 40 दिवस रानात नेले. ज्यावेळेस प्रियांनो आम्ही बघतो की प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला, ज्यावेळेस त्याला त्याची सेवकाही प्रियांनो सुरू करायची होती, त्या अगोदर प्रियांनो मी बघतो की त्याचा पवित्र आत्म्याने अभिषेक झाला. हालेलुया. तो उठून त्याने लगेच त्याच्या सेवकायला सुरुवात केली का? लगेच चमत्कार करायला सुरुवात केली का? नाही. 30 वर्षापर्यंत वेटिंग केलं. हालेलुया.
प्राणो परमेश्वराने जे उद्देशासाठी त्याला पाठवलं होतं प्राणो, त्याच्यामध्ये आवेश नव्हता का काम करण्याचं? त्याच्यामध्ये जे सामर्थ्य आहे ते प्रगट करण्याचा त्याच्यामध्ये आवेश नव्हता का? निश्चित होता. परंतु प्रभूने 30 वर्ष प्राणो मी बघतो की वाट बघितली. आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा झाला प्राणो, त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या सेवकाईला सुरुवात केली. सो प्राणो मी बघतो की तो देवाचा आत्मा आहे प्राणो, तो आम्हाला सेवकाईसाठी तयार करतो. आम्ही प्राणो देवाच्या आत्म्याशिवाय, देवाच्या अभिषेकाशिवाय आम्ही देवाची सेवकाई मुळीच करू शकत नाही. आणि जर आम्हाला वाटतं की आम्ही आमच्या ज्ञानावर, आमच्या अनुभवावर आम्ही देवाची सेवकाई करू शकतो, तर प्राणो ती सेवकाई कधीच फलद्रूप होणार नाही. त्या सेवकाईला कधीच फळ येणार नाही, त्याद्वारे कधीच आत्मे जिंकल्या जाणार नाही. परंतु ज्यावेळेस खऱ्या अर्थाने आम्ही अभिषिक्त आहोत, देवाचं सामर्थ्य, देवाचा आत्मा आमच्यामध्ये आहे, आमचा अभिषेक पवित्र आत्म्याच्या द्वारे झालेला आहे, तर देव आपोआप सेवेसाठी आम्हाला तयार करतो. हालेलुया. सो मी बघतो की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा अभिषेक झाला प्राण, त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या सेवकाईला सुरुवात केली. प्राण त्या अगोदर केलं का? हालेलुया. आम्हाला वाटतं आम्ही उठावं लगेच सेवा करावी, नाही प्राण. प्रभूचं काम इतकं सोपं नाही प्राण. आम्ही बघतो की पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रभूने त्याच्या सेवकाईला सुरुवात केली. पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याला सामर्थ्य मिळालं. कारण ज्या प्रकारे मी वचनामध्ये बघतो, लूक याचा 4 अध्याय वचन 14 मध्ये, की नंतर येशू आत्म्याच्या सामर्थ्याने, हालेलुया, आत्म्याच्या सामर्थ्य, ज्यावेळेस त्याला आत्म्याचं सामर्थ्य मिळालं, वचनामध्ये लिहिले, नंतर येशू आत्म्याच्या सामर्थ्याने गालिलात परत आला व त्याची कीर्ती चहूकडील प्रदेशात पसरली. तो त्याच्या सभास्थानामध्ये शिक्षण देई आणि सर्व जण त्याचा महिमा वर्णी. सो आम्ही बघतो की प्राणो ज्या प्रकारे देवाचं सामर्थ्य मला प्राप्त होतं प्राणो, त्यानंतर प्राणो प्रभू मला सेवकाईसाठी तयार करतो, तर मला सेवकाईसाठी पाठवतो. आणि यासाठी प्राणो देवाचा आत्मा, देवाचा अभिषेक असणं खूप गरजेचं आहे. आम्ही देवाच्या अभिषेकाशिवाय प्राणो प्रभूची सेवकाई सहजरित्या आम्ही करू शकत नाही. जर प्रभू येशू ख्रिस्ताला अभिषेक झाला, प्रभू येशू ख्रिस्ताने आत्म्याचं सामर्थ्य मिळवलं आणि त्यानंतर प्राणो सेवकाईला सुरुवात केली, आम्ही इतकी परिपूर्ण आहोत का प्राणो की पवित्र आत्म्याद्वारे न भरता आम्ही सेवकाई करू शकतो? जर प्रभू येशू ख्रिस्ताला अभिषेकाची गरज होती, प्रभू येशू ख्रिस्ताला आत्म्याच्या सामर्थ्याची गरज होती, त्याची सेवकाई पूर्ण करण्यासाठी, परमेश्वराने दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी त्याला आत्म्याचं सामर्थ्य हवं होतं. आणि ज्यावेळेस आत्म्याचं सामर्थ्य मिळालं, त्यानंतर त्याने त्याच्या सेवकाईला सुरुवात केली. आम्हाला अभिषेकाची गरज नाही का प्राण? आम्हाला आत्म्याच्या सामर्थ्याची गरज नाही का? आम्ही देवाच्या आत्म्याशिवाय काहीच करू शकत नाही. देवाच्या सामर्थ्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. आणि त्यासाठी प्राणो देवाचा अभिषेक, देवाचा आत्मा आमच्यावर येणं आणि प्राणो आमचा अभिषेक होणं गरजेचं आहे. आणि हा अभिषेक कोणाही मनुष्याच्या द्वारे नाही प्राणो. आमचा जो अभिषेक आहे तो त्या पवित्र पुरुषाकडून म्हणजे येशू ख्रिस्ताकडून आहे. कुठलाही व्यक्ती प्राणो अभिषेक करू शकत नाही. अभिषेक हा देवाकडून आहे. जर एखाद्या सेवकाच्या द्वारे होतो तो माध्यम आहे. जसं प्राणो मी बघतो की एलियाच्या द्वारे अलिशाचा अभिषेक झाला, परंतु प्राणो आत्म्याचं किंवा अभिषेकाचं जो स्रोत आहे किंवा जो मुख्य स्थान आहे ते आहे परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. सो आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचन 18 मध्ये पण आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दिना सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला आहे. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः या ठिकाणी म्हणत आहे की परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आलेला आहे, कारण दिना सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला आहे. आम्ही बघतो की ज्या वेळेस देवाचा आत्मा, देवाचा अभिषेक आमच्यावर येतो प्राणो, देवाचा आत्मा, देवाचा अभिषेक आम्हाला सुवार्ता सांगण्यासाठी सक्षम करतो. हे आत्म्याचं सामर्थ्य आहे की आम्ही जगाला निर्भीडपणे देवाची सुवार्ता गाजू शकतो, आणि तेही योग्यरित्या.
सुवार्ता सांगायची म्हणजे उठायचं आणि लगेच सांगायची असं नाही प्राणो. परमेश्वराने प्रत्येक गोष्टी ह्या नियोजनबद्ध केलेल्या आहे. प्रत्येक गोष्ट ही शिस्तबद्ध केलेली आहे. कारण देवाचं वचन सांगतं आमचा देव हा कसा आहे, शिस्तीचा देव आहे. म्हणून प्राणो, जर प्रभूने आम्हाला निवडलेला आहे, प्रभूने आम्हाला अभिषिक्त केलेला आहे, तर प्राणो आम्ही जी सुवार्ता गाजवतोय प्राणो, तर ती आम्ही योग्य रीतीने गाजवणं गरजेचं आहे. आणि जर देवाचा आत्मा आमच्यामध्ये आहे तर निश्चित आम्ही देवाची सुवार्ता योग्य रीतीने पसरू प्राणो. परमेश्वर ते गायडन्स, ते मार्गदर्शन आम्हाला करेल की आम्ही कशा प्रकारे सुवार्ता प्रसार केला पाहिजे योग्य रीतीने. हालेलुया. आणि ज्या प्रकारे वचनामध्ये लिहिलेलं आहे, वचन 18 मध्ये, की परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे कारण दिना सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला आहे. हा अभिषेक जो आहे प्राणो, हा सुवार्ता सांगण्यासाठी अभिषेक आहे. मला वाटतं मागच्या अभिषेकाच्या सभेमध्ये मी एक विषय घेतला होता की अभिषेक कशासाठी. हालेलुया. त्यामध्ये बऱ्याच गोष्टी मी तुमच्याशी बोलले प्राणो, की कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत की त्यावरून आम्हाला समजेल की आमचा अभिषेक कशासाठी झालेला आहे. मिशनरी कार्यासाठी झालाय, सुवार्ता प्रसारासाठी झालाय, संदेश देण्यासाठी झालेला आहे, चमत्कार करण्यासाठी झालेला आहे, आरोग्य देण्यासाठी झालेला आहे, सैतानाचे गड नष्ट करण्यासाठी झालेला आहे, अनेकांचं नेतृत्व करण्यासाठी अभिषेक झाला आहे. कारण मोशेवर जो अभिषेक होता तो नेतृत्व करण्याचा, यहोशवाचा प्राणो आम्ही बघतो की नेतृत्व करण्याचा अभिषेक होता. सो आम्ही बघतो की ज्या प्रकारे प्राणो अभिषेक जो आहे हा वेगवेगळ्या कारणासाठी दिला जातो. येहूचा अभिषेक होता इस्बेल आणि आहाबाच्या घराण्याला नष्ट करण्यासाठी. सो प्रत्येकाला परमेश्वर एकच अभिषेक किंवा एकच जबाबदारी देत नाही, तर परमेश्वराने प्रत्येकाला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहे. परमेश्वराने प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार परमेश्वराने जबाबदारी दिलेली आहे, अभिषेक दिलेला आहे. परंतु आम्ही बघतो की काही लोक असे असतात की ज्यांना परमेश्वराने प्राणो अनेक गोष्टीसाठी प्राणो अभिषिक्त केलेला आहे. लिखाण करण्याचा देखील अभिषिक्त आहे. हालेलुया. सो आम्ही बघतो की जे देवाचे सेवक, महान वेगवेगळे सेवक असतात जे प्राणो लिखाण करतात. हालेलुया. आम्ही बघतो की मोशे पण एक लेखक होता. ठीक आहे. पंचग्रंथ जे आहे ते मोशेने लिहिले, जे पत्र आहेत ते पौलाने लिहिले. हालेलुया. हा अभिषेक सर्व प्रेषितांवर होता का? पेत्राने पत्र लिहिले. हा अभिषेक पेत्राच्या जीवनात होता, बाकींच्या जीवनात होता का? तर मी बघतो की प्राणो ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की अभिषेक जो आहे किंवा प्राणो मी बघतो की जी अनॉइंटिंग आहे प्राणो, मी बघतो की परमेश्वराने वेगवेगळ्या कामासाठी दिलेला आहे. कधी कधी आम्हाला वाटतं की जी इतरांकडे आहे त्याच गोष्टी परमेश्वराने मला द्याव्या, परंतु नाही प्राणो. परमेश्वर ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार परमेश्वर देत असतो. आम्ही बघतो की घरात सगळेच पात्र असतात, सगळेच भांडे असतात, पण प्रत्येक भांड्याचा उपयोग जो आहे तो वेगवेगळा असतो. हालेलुया. पाणी भरण्यासाठी आम्ही कढई वापरू का? जर पाहुणे आले तर आम्ही कुठले पण फाटके तुटके किंवा पडलेले बऱ्याच दिवसापासून किंवा चिरलेले असे भांडे आम्ही पाणी आणून देऊ का त्यांना? त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल असं आहे, स्पेशल डिश असतात. प्रत्येक पात्राची जी योग्यता आहे ती वेगळी आहे, क्षमता वेगळी आहे आणि त्या क्षमतेनुसार प्राणो त्याचा वापर केला जातो. हालेलुया. सो प्राणो या प्रकारे परमेश्वर जो आहे तो देखील अनेकांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देतो, अनेकांना वेगवेगळी कामं देतो. प्राणो बऱ्याचदा आम्हाला वाटतं की एखाद्या व्यक्तीकडे एखादं काम आहे ते काम मला मिळावं किंवा मी तेच काम करावं, परंतु नाही प्राणो. परमेश्वराने प्रत्येकाला वेगवेगळी जबाबदारी दिलेली आहे, प्रत्येकाला वेगवेगळं प्राणो सेवा कार्य परमेश्वराने दिलेलं आहे. सो आम्ही बघतो की प्राणो प्रभू येशू ख्रिस्त ज्या प्रकारे या वचनामध्ये म्हणत आहे की परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे कारण दिना सुवार्ता सांगण्यास त्यांनी मला अभिषेक केला आहे. दिनांना, जे गरीब आहे, जे कंगाल आहे, त्यांना सुवार्ता सांगण्यासाठी त्यांनी मला काय केलेलं आहे? अभिषेक केलेला आहे. सो असे बरेच जण आहे प्राणो की तुम्ही अशा लोकांपर्यंत जाता जे दीन दुबळे गरीब लोक आहे की त्यांच्यापर्यंत जाऊन तुम्ही देवाचं वचन सांगताय, प्रभूची सुवार्ता गाजवताय.
ही साधारण गोष्ट नाही, हा देवाचा अभिषेक आहे प्रभू. हालेलुया. हे देवाच्या अभिषेकाशिवाय शक्य नाही. हालेलुया. सो मी बघतो की सुवार्ता सांगण्याचा देखील अभिषेक आहे ना. हा अभिषेक प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई होता प्रभू. आणि त्यानंतर आम्ही बघतो की त्याच्या प्रेषिताने देखील काय केली, सुवार्ता गाजवली प्रभू. सो हा अभिषेक आहे प्रभू. आणखी प्राणो आम्ही बघतो की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त प्राणो पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला, त्यानंतर त्याची प्राणो मी बघतो की सैतानाकडून त्याची परीक्षा घेण्यात आली. हालेलुया. अभिषेक झाल्यानंतर, कारण ज्या प्रकारे आम्ही बघतो लूक 4 अध्याय 1 मध्ये की येशू पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा यार्देनीपासून परतला आणि त्याला आत्म्याने 40 दिवस रानात नेले. तेथे सैतानाने त्याची परीक्षा केली. त्या दिवसात त्याने काही खाल्ले नाही. ते संपल्यावर त्याला भूक लागली. सो आम्ही बघतो की ज्या प्रकारे प्राणो ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा अभिषेक झाला, तो आत्म्याने परिपूर्ण झाला, त्यावेळेस त्याची काय झाली, परीक्षा झाली प्राणो. सैतानाकडून त्याची परीक्षा झाली. आणि आम्ही बघतो की प्राणो या अभिषेकाच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने या परीक्षेमध्ये सैतानाला हरवलं प्राणो. हे आहे अभिषेकाचं सामर्थ्य. ज्या वेळेस सैतानाकडून आमच्या परीक्षा होतात प्राणो, त्या वेळेस प्रभूचा अभिषेक आमच्या जीवनामध्ये कार्य करतो प्राणो. त्या परीक्षेला समोर जाण्यासाठी देवाचा आत्मा आम्हाला सहाय्य करतो प्राणो. आणि मी बघतो की या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या द्वारे प्राणो मी बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताने सैतानाला पराजित केलं आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी विजय झाला प्राणो. आमच्याही जीवनात सैतानाकडून अनेक परीक्षा येतात. वैभवाचा मोह, पैशांचा लोभ, वेगवेगळ्या प्रकारचा लोभ येतो प्राणो. वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आमच्या समोर येतात प्राणो. आणि सैतानाला प्राणो आमची परिस्थिती, आमची कुवत ठाऊक आहे प्राणो. आम्ही बघतो की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त उपाशी आहे, त्याला माहिती आहे की हा भाकरीला बघून कदाचित हा ह्या मोहात पडेल प्राणो. ज्या गोष्टीसाठी प्राणो आम्ही बघतो की ज्या प्रकारची परिस्थिती आहे, त्याच गोष्टी सैतान तेच मोह आमच्या जीवनात आणतो की त्या मोहात आम्ही पडण्याची दाट शक्यता असते. भूक लागली म्हणून काय केलं, भाकरी, धोंड्याच्या भाकरी व्हावे असं सैतान त्याला म्हटलं. परंतु प्रभूने त्या मोहावर विजय प्राप्त केला की नाही. सो परिस्थिती अशीच येईल प्राणो. ज्यावेळेस तुम्हाला वाटत असेल की या गोष्टीसाठी मी कमकुवत आहे, की या ठिकाणात माझं पाऊल घसरेल, अशाच गोष्टी प्राणो सैतान तुमच्या समोर आणेल. परंतु जर देवाचा अभिषेक तुमच्यात आहे, देवाचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे, तर तुम्ही कुठल्याच मोहाला बळी पडणार नाही. त्या प्रत्येक मोहावर विजय प्राप्त करण्याचं सामर्थ्य देवाचा अभिषेक, देवाचा आत्मा तुम्हाला देईल. हे एक अभिषिक्ताचं चिन्ह आहे बरं का. अभिषिक्तांच्या लोकांच्या जीवनामध्ये परीक्षा येणार, मोह येणार, परंतु जो खरा अभिषिक्त आहे, खरा बर का, तो कधीच मोहाला बळी पडणार नाही, कधीच नाही. किती मोठी परीक्षा येऊ द्या प्राण, किती मोठे प्रलोभन येऊ द्या, किती मोहित करणाऱ्या गोष्टी येऊ द्या, तो कधीच बळी पडणार नाही. कारण देवाचा अभिषेक त्याच्यामध्ये आहे, देवाचा आत्मा, देवाचा सामर्थ्य त्याला कुठल्याही मोहाला बळी पडू देत नाही. हे खऱ्या अभिषिक्ताचं चिन्ह आहे प्राण. सैतानाने वेगवेगळ्या प्रकारची प्रलोभन प्रभू येशू ख्रिस्ता समोर आणली प्राण, परंतु तो बळी पडला का? तो बळी पडला का? जर आम्ही बळी पडत आहोत सैतानाच्या कुयुक्तांना, मोहाला, प्रलोभनांना, तर समजून घ्या की अजूनही आम्ही अभिषिक्त नाही. भ्रमात मुळीच राहू नका. हा देवाचा आत्मा आहे जो आम्हाला प्रत्येक परीक्षेवर विजय प्राप्त करून देणार आहे. जर प्रत्येक मोहामध्ये तुम्ही विजयी होत आहात, सैतानाकडून होणाऱ्या प्रत्येक परीक्षेमध्ये जर तुम्ही विजय प्राप्त करत आहात, तर तुम्ही खरे देवाचे अभिषिक्त आहात. तुम्ही खरा देवाच्या आत्म्याने भरलेले, देवाच्या अग्नीने भरलेले लोक तुम्ही आहात. हे तुमच्यासाठी एक चिन्ह आहे की सैतानाकडून होणाऱ्या कुठल्याच परीक्षेला तुम्ही
बळी पडत नाही. हे चिन्ह आहे प्राण. हालेलुया. सो पारखा प्राण स्वतःच्या जीवनाला की खरंच मी अभिषिक्त आहे का, खरंच देवाचा आत्मा माझ्यामध्ये आहे काय. सैतान खूप प्रलोभन आणेल प्राण, तेही असे प्रलोभन आणेल की ज्यामध्ये प्राण फसण्याचे जास्त चान्सेस असतील. म्हणून सावध असा प्राण, सावध असा प्राण. देवाचा आत्मा प्राण, देवाचा अभिषेक प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला टिकून ठेवील प्राण. देव तुमचं पाऊल कदापिही घसरू देणार नाही जर तुम्ही खरे अभिषिक्त असाल तर. आठ आहे बर का. जर देवाचा अभिषेक नाही, देवाचं सामर्थ्य नाही, देवाच्या आत्म्याने भरलेले आम्ही नाही, आम्ही फक्त फिसलो आहोत. परीक्षा आल्या की लगेच पडतोय, परीक्षा आल्या की लगेच पडतोय, परीक्षा आल्या की लगेच घसरतोय. यावरून समजून घ्या प्राणो, आम्ही अभिषिक्त आहोत की नाही. आम्ही आमच्या जीवनाचं स्वतः परीक्षण करूया प्राण. आज प्राण तुमच्या अंतःकरणाला विचारा की खरंच मी अभिषेक आहे का, खरंच देवाचा आत्मा माझ्यामध्ये आहे का, खरंच मी प्रत्येक परीक्षेत टिकत आहे का, खरंच मी कुठल्याही मोहाला बळी पडत नाही ना. विचारा प्राण तुमच्या अंतःकरणाला. आज हे प्रश्न तुम्हाला दाखवून देतील प्राणो की तुम्ही खरंच देवाकडून अभिषिक्त आहात की नाही. तुम्हाला कोणीही जज करण्याची गरज नाही प्राणो, तुम्हाला कोणीही दाखवून देण्याची गरज नाही प्राणो. देवाचं वचन तुम्हाला दाखवून देईल, कारण देवाचं वचन जे आहे प्राणो हे दोष दाखवणार आहे, सुधारणूक करणारं देवाचं वचन आहे. हालेलुया. सो मी बघतो की देवाचा जो आत्मा आहे प्राणो, देवाचा जो अभिषेक आहे तो आम्हाला प्रत्येक परीक्षेत टिकण्याचं सामर्थ्य देतो प्राण. तुमच्याकडे आहे हे सामर्थ्य आहे. सो जोरदार टाळ्या प्रभूसाठी वाजूया. हालेलुया. हे चिन्ह आहे तुमच्यासाठी की तुम्ही अभिषिक्त आहात. हे चिन्ह आहे तुमच्यासाठी की तुम्ही देवाच्या आत्म्याने भरलेले आहात. तुमचं पाऊल जर स्थिर आहे, देवाने त्या खडकावर जर तुमच्या पावलांना स्थिर केलेलं आहे प्राण, तर तुम्ही अभिषिक्त आहात. तुम्ही आत्म्याने भरलेले लोक आहात. मला काही दाखवायची गरज नाही प्राण. हे स्वतः तुमच्यासाठी एक चिन्ह आहे. ही प्रतिती पडताळणी आहे आपल्या स्वतः बद्दलची की मी अभिषिक्त आहे की नाही. आज स्वतः प्राण तुमच्या अंतःकरणाचं परीक्षण करा की तुम्ही सैतानाकडून होणाऱ्या प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्ही स्थिर उभे आहात, स्थिर उभे आहात. तो आत्मा तुम्हाला कदापि ढळू देणार आहे. तो अभिषेक जो तुम्हाला कदापिही प्राण तुमच्या पावलांना तो घसरू देणार नाही. कधीही तुम्ही सैतानाच्या बहकाव्यामध्ये किंवा सैतानाच्या बोलण्याला तुम्ही कधीच बळी पडणार नाही. हालेलुया. हालेलुया. सो स्वतःला ओळखा प्राण, स्वतःची पडताळणी करा की देवाचा आत्मा खरंच माझ्यामध्ये आहे का, मी खरंच अभिषिक्त आहे का. फक्त थोडंसं आम्ही देवाबद्दल सांगतोय याचा अर्थ हा नाही की आम्ही अभिषिक्त आहोत, है की नाही. कधी कधी आम्हाला वाटतं आम्ही ख्रिस्ताबद्दल थोडंसं सांगतोय तर आम्ही अभिषिक्त आहोत, आम्ही सुवार्ता गात होतो. नाही, सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत प्राण. हालेलुया. ओके. सो मी बघतो की ज्या प्रकारे प्राणो देवाचा आत्मा जो आहे तो आम्हाला सामर्थ्य प्राप्त करून देतो आणि देवाच्या सामर्थ्यासोबत आणखी काही गोष्टी ज्या आम्हाला मिळतात प्राणो त्या आम्हाला पाहायला मिळतात की ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतो. लूक याचा 4 अध्याय वचन 14 आणि 15. नंतर येशू आत्म्याच्या सामर्थ्याने गालिलात परत आला व त्याची कीर्ती चहूकडील प्रदेशात पसरली. तो त्याच्या सभास्थानामध्ये शिक्षण देई आणि सर्वजण त्याचा महिमा वर्णित. ओके. सो मी बघतो की प्राणो देवाच्या सामर्थ्यासोबत ज्या गोष्टी आम्हाला मिळतात प्राणो त्या गोष्टी या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. नंतर येशू आत्म्याच्या सामर्थ्याने गालिलात परत आला
व त्याची कीर्ती चहूकडील प्रदेशात पसरली. सो येणं किंवा जाणं हे देवाच्या आत्म्यानुसार प्रियानो प्रभू गायडन्स करत असतो. परमेश्वर एखाद्या ठिकाणामध्ये आणतो, ज्या प्रकारे प्रियानो वचन 4 आणि 1 मध्ये आम्ही बघतो की त्याला आत्म्याने 40 दिवस रानात नेले. आणि या वचनात लिहिले की येशू आत्म्याच्या सामर्थ्याने गालिलात परत आला. येणं आणि जाणं. हालेलुया. बघा प्रियानो, देवाचा आत्मा जो आहे ना तो प्रत्येक गोष्ट आम्हाला शिकवत असतो. आम्ही कुठे जावं, कुठे जाऊ नये. बरोबर बरोबर का? देवाचा आत्मा अशा प्रकारे तुम्हाला चालवतोय का? गायडन्स करतोय? एखादं घर योग्य नसेल तर परमेश्वर तुम्हाला थांबवतोय का त्या घरात जाऊ नकोस? एखादं ठिकाण तुमच्यासाठी अयोग्य आहे, परमेश्वराच्या दृष्टीने ते गोष्टी अयोग्य आहे, तर परमेश्वर तुम्हाला थांबवतोय का त्या ठिकाणात तू जाऊ नकोय? कधी कधी देवाचा आत्मा आम्हाला थांबवतोय पण नाही, आम्हाला वाटतं की नाही आम्ही खूप आवेशी आहो, आम्ही त्या ठिकाणी जायला पाहिजे, है की नाही? परंतु प्राणो, जे अभिषिक्त लोक असतात, देवाचे अभिषिक्त लोक असतात प्राणो, त्यांचं जाणं आणि येणं हे सर्वस्वी देवाच्या हातामध्ये असतं. आणि त्यासाठी देवाचा आत्मा गायडन्स करत असतो, देवाचा आत्मा मार्गदर्शन करत असतो. या ठिकाणी पवित्र आत्म्यानेच आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की त्याला आत्म्याने 40 दिवस रानात नेले. आणि या ठिकाणी लिहिलेलं आहे वचन 14 मध्ये, नंतर येशू आत्म्याच्या सामर्थ्याने गालिलात परत आला. की नाही? जाणं आणि पण कधी कधी प्रियानो आम्ही चुकीच्या ठिकाणी जातो आणि कधी कधी आम्हाला वाटतं की नाही ह्या सगळ्या गोष्टी देवाकडूनच आहे का? त्या गोष्टी आमच्यासाठी खूप त्रासदायक ठरतात. कधी कधी काही गोष्टी आम्ही मनानेच करतो प्रियानो, है की नाही? देवाने मला असं सांगितलं, देवाने मला तसं सांगितलं. जे खरे आत्मिक लोक असतात प्रियानो, जे खरे आत्म्याने भरलेले लोक असतात, ते कधीच प्रियानो चुकीच्या ठिकाणी जाणार नाही. बरोबर? कारण देवाचा आत्मा जाऊच देणार नाही. हालेलुया. जर आम्ही देवाच्या आत्म्याने भरलेले लोक आहोत तर प्रियानो प्रभूचं आत्म्याचं सामर्थ्य जे आहे ते एखाद्या ठिकाणात नेण्यासाठी पण आम्हाला सहायता करेल आणि एखाद्या ठिकाणातून परत आणण्यासाठी देखील देवाचा आत्मा आम्हाला सहायता करेल. हे आहे देवाच्या आत्म्याचं सामर्थ्य. जसं सुवार्ता सांगण्याचं सामर्थ्य आहे प्रियानो, तसंच प्रियानो मी बघतो की एखाद्या ठिकाणात जाणं आणि येणं हे देखील प्रभू त्याच्या आत्म्याच्या द्वारे प्रियानो त्या व्यक्तीला चालवत असतो. आणखी वचनामध्ये लिहिले, नंतर येशू आत्म्याच्या सामर्थ्याने गालिलात परत आला व त्याची कीर्ती चहूकडील प्रदेशात पसरली. देवाच्या अभिषेकासोबत, देवाच्या आत्म्यासोबत आमच्या जीवनामध्ये कीर्ती येते. मिळाली तुम्हाला कीर्ती? तुमच्या परिवारात, तुमच्या लोकात तुम्हाला गौरव मिळाले, तुमच्या नातेवाईकात. हे काय आहे? हे कशाचं काम आहे? हालेलुया. देवामुळं जर तुम्हाला कीर्ती मिळते, कीर्ती म्हणजे मोठेपणा किंवा आदर मिळतोय तुमच्या लोकांमध्ये, तुमच्या परिवारामध्ये, तुमच्या समाजामध्ये, तुमच्या शेजाऱ्यांमध्ये, लोक तुमच्याकडे आदराने बघत आहे, तुमची वाहवा करत आहे, तुमची प्रशंसा करत आहे. हे काय आहे? हे कधी मिळतं? ज्यावेळेस देवाचा आत्मा, देवाचा अभिषेक आमच्यावर येतो. हालेलुया. सो हे फायदे आहेत बरं का पवित्र आत्म्याचे, है की नाही? तुम्हाला आवडेल काही मिळवून घेण्यासाठी, पण त्यासाठी देवाचा अभिषेक खूप महत्वाचा आहे बरं का. कारण या वचनामध्ये लिहिलेले, व त्याची कीर्ती चहूकडील प्रदेशात पसरली. चहूकडे, सगळीकडे, है की नाही? कधी? ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा अभिषेक झाला, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं अनॉइंटिंग झालं, देवाचा आत्मा त्याच्यावर उतरून आला, आम्ही बघतो की प्रियानो त्याची जी कीर्ती आहे ती कीर्ती पूर्ण चहूकडे पसरली. हिंदीमध्ये काय शब्द आहे? वाचा बरं सिस्टर त्याला. कीर्तीला काय शब्द आहे? 4:14.
लूक 4:14. प्रकाशित वाक्य काढलं. लूक याचा 4 वचन. फिर यीशु आत्मा की सामर्थ्य से भरा हुआ गालिल को लौटा और उसकी चर्चा आसपास के सारे देश में फैल गई. चर्चा, तुमची चर्चा होती का हो? या सिस्टर तर किती वेगळे आहे ना, किती धार्मिक आहे ना, यांची वागणूक कशी आहे ना, है की नाही? तुमच्या नातेवाईक पण तुमच्याबद्दल असं बोलताय का हो? यांच्या जीवनामध्ये किती बदल घडलाय, किती शांतता यांच्यामध्ये आहे, यांचे लेकरं, यांचा परिवार, यांचं कुटुंब किती आशीर्वादित आहे. तुमची चर्चा होते का हो लोकांमध्ये? हे काय आहे? हे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे. देवाचा पवित्र आत्मा जो आहे प्राणो, तो आम्हाला काय करतो? कीर्ती प्रदान करतो, है की नाही? एक चर्चेचा विषय होतो, चांगल्या चर्चेसाठी बरं का, वाईट नाही बरं का, चांगली चर्चा, है की नाही? तुमच्याबद्दल लोक बोलताय का की ह्या सिस्टर त्यांच्या परिवाराला कसं सांभाळत आहे, त्यांच्या पतीला, लेकराला, कुटुंबाला, काम कसं करताय, कसं घराला मॅनेज करताय, सगळ्या गोष्टी कसं वागताय, किती धार्मिक जीवन यांचं आहे, कसं शेजाऱ्यांसोबत राहताय, अनेक गोष्टीची चर्चा होती तुमच्याबद्दल, होतीये. हे चिन्ह आहे बरं का, हे चिन्ह आहे की लोक तुमच्याबद्दल चर्चा करताय. ह्या सिस्टरचं, ह्या ब्रदरचं जीवन किती आशीर्वाद आहे, ब्रदर किती धार्मिक आहे, त्यांचे लेकरं किती धार्मिक आहे, त्यांचा परिवार किती धार्मिक आहे, किती शांती त्यांच्या परिवारामध्ये आहे. हे सिम्बॉल आहे बरं का, साईन आहे. यू आर अनॉइंटिंग पर्सन, तुम्ही अभिषिक्त लोक आहात. हे साईन आहे, जसं एखाद्या आजाराचं साईन असतं बघा, बरोबर है की नाही? आजाराचे लक्षणं असतात, सिम्पटम्स असतात ना, आणि त्या सिम्पटम्सहून ओळखलं जातं की ह्या व्यक्तीला हा आजार झालेला आहे. बरोबर, बरोबर का, है की नाही? खाज येत असेल किंवा चट्टे पडत असेल तर काय म्हणणार? काय ते साईन आहे, साईन म्हणजे काय चिन्ह, की त्यावरून समजतं की ह्या व्यक्तीला हा आजार झालाय. डॉक्टर पण जे निदान जे असतं, है की नाही, ते निदान कशावरून करतात? लक्षणावरून, त्याच्या साईनवरून ते ठरवतात की ह्या व्यक्तीला त्रास झालेला आहे किंवा ह्या आजाराचं ते लक्षण आहे, है की नाही? सो जर तुमची चर्चा होती तर हे लक्षण आहे चांगल्या बाबतीमध्ये बरं का, चांगल्या बाबतीमध्ये जर तुमची चर्चा होत आहे तर हे लक्षण आहे की तुम्ही अभिषिक्त लोक आहात, तुम्ही देवाच्या आत्म्याने भरलेले लोक आहात, तुम्ही देवाच्या सामर्थ्याने भरलेले लोक आहात. सो ज्या प्रकारे या वचनामध्ये मी बघतो की नंतर येशू आत्म्याच्या सामर्थ्याने गालिलात परत आला व त्याची कीर्ती चहूकडील प्रदेशात पसरली. केव्हा पसरली? ज्यावेळेस तो आत्म्याच्या सामर्थ्याने भरला गेला. ज्यावेळेस आम्ही देखील देवाच्या सामर्थ्याने भरतो प्रियांनो, परमेश्वर आपोआप प्रियांनो ती योग्यता आम्हाला द्यायला की लोक आमच्याबद्दल चर्चा करतात, लोक आमच्याबद्दल बोलतात, आमच्या धार्मिकतेबद्दल बोलतात, आमच्या चरित्राबद्दल बोलतात, आमच्या वागणुकीबद्दल बोलतात, आमच्या परिवाराबद्दल बोलतात, आमच्याबद्दल चर्चा करतात. हे साईन आहे प्राण, हे लक्षण आहेत. आणि यावरून परमेश्वर हेच दाखवून देऊ इच्छितो की आम्ही देवाच्या आत्म्याने भरलेले, देवाच्या सामर्थ्याने भरलेले लोक आम्ही आहोत. वचन 15 सांगतो की तो त्या सभास्थानामध्ये शिक्षण देईल. शिक्षण देण्याचं सामर्थ्य केव्हा मिळतं प्राण? प्रभू शिक्षण देण्यासाठी या ठिकाणामध्ये मी ज्या प्रकारे वचन सांगतो की तो त्यांच्या सभास्थानामध्ये शिक्षण देईल. सभास्थानात कोणते लोक होते प्राण? जे प्राण बायबलचे अभ्यासक, नियमशास्त्राचे अभ्यासक, कायदे पंडित शास्त्री असतील, याजक असतील, मोठे मोठे लोक होते.
हालेलुया. ज्यांनी नियमशास्त्राचं काटेकोरपणे सदुकी असतील, परुष असतील, अशा लोकांसमोर सभास्थानामध्ये जे लोक जायचे प्राणो, ते अतिशय प्रतिष्ठित आणि उच्च शिक्षित लोक असायचे. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या समोर उभं राहून शिक्षण देतात, कारण देवाचा आत्मा त्याच्यामध्ये आता. परमेश्वर प्राणो ही योग्यता आपल्याला देतो ज्यावेळेस परमेश्वराचा अभिषेक आमच्यामध्ये येतो प्राणो. परमेश्वर अनेक मोठ्या मोठ्या लोकांमध्ये, मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांमध्ये परमेश्वर आम्हाला उभं करतो प्राणो. आम्ही बघतो की पेत्र, पौल हा मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांसमोर ते गेले, मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांना त्यांनी प्रभूबद्दल सांगितलं प्राणो. कर्नेल हा देखील अधिकारी होता. प्राणो ज्यावेळेस परमेश्वर आम्हाला अभिषेक करतो ना, परमेश्वर प्रतिष्ठित लोकांमध्ये आम्हाला घेऊन जातो प्राणो, आणि त्या ठिकाणी नेऊन परमेश्वर आमचा उपयोग करतो प्राणो. हे आहे अभिषेकाचं सामर्थ्य, हे आहे आत्म्याचं सामर्थ्य प्राणो. तो त्यांच्या सभास्थानामध्ये शिक्षण देई आणि सर्वजण त्याचा महिमा वर्णिल. परमेश्वर प्राणो अभिषेकासोबत आम्हाला प्राणो कीर्ती देतो. परमेश्वर अभिषेकासोबत आम्हाला शिक्षण देण्याचं सामर्थ्य देतो. प्रभू अभिषेकासोबत त्याचा महिमा, त्याचा गौरव आम्हाला देतो प्राणो. देतो म्हणून मग चढून नाही जायचं बरं का. देवाचं वचन दुधारी तलवार आहे. हेरोद राजा ज्याने प्रभूला गौरव दिले नाही, है की नाही, प्रभूचा महिमा केला नाही, काय झालं? काय झालं? किडे पडून. ठीक आहे, जर प्रभूमुळे आम्हाला ह्या गोष्टी आमच्या जीवनात येतील, परंतु प्राणो आम्ही याचं सगळं श्रेय जे आहे ते प्रभूला देणं गरजेचं आहे. परमेश्वरामुळे तुम्ही आज बघता की जे देवाचे महान महान सेवक आहे, बिली ग्राम आहे, त्यानंतर प्राणो बेनीहीन आहे, ही जे अभिषिक्त लोक आहे, परमेश्वराने त्यांना इतकी प्रतिभा दिलेली आहे, इतकी प्रसिद्धी दिलेली आहे, परंतु प्राणो त्यांच्यामध्ये खूप लीनता आणि नम्रता आहे प्राणो. आणि परमेश्वर जे लीन आणि नम्र आहे, जे प्राणो अभिषेकाला टिकून ठेवू शकतात, तितक्यांनाच परमेश्वर इतकी प्रसिद्धी देतो प्राणो. कारण परमेश्वर आमची कुवत जाणतो बरं का, आमची क्षमता जाणतो परमेश्वर, की आम्ही किती फुगू शकतो, है की नाही. बलून त्याच्यामध्ये पण एक क्षमता असते, की नाही. जर जास्त हवा भरली गेली तर काय होतं. परमेश्वर आमची क्षमता जाणतो बरं का, म्हणून जास्त फुगायचं नाही तर काय होतं, काय होतं, फुटतो, है की नाही. आम्हाला फुटायचंय का, आम्हाला लवचिक राहायचं. आम्ही प्राणो प्रभू पुढे लीन आणि नम्र राहणं खूप गरजेचं आहे. जे आहे ते परमेश्वराकडून मिळतं प्राणो, आणि त्याचं सर्व महिमा आणि त्याचं सर्व गौरव जे आहे प्राणो, ते आम्ही फक्त प्रभूला देणं गरजेचं आहे. सो आम्हाला बघायला मिळतं प्राणो की अभिषेक आमच्या जीवनामध्ये कशा प्रकारे कार्य करतो, किंवा अभिषेक आम्हाला कशा प्रकारे सामर्थ्य देतो प्राणो. अभिषेक जो आहे प्राणो तो आम्हाला परीक्षेतून सोडवतो. अभिषेक जो आहे आम्हाला सुवार्ता सांगण्यासाठी प्राणो सहायता करतो, सक्षम बनवतो. देवाचा अभिषेक जो आहे आम्हाला कीर्ती मिळवण्यासाठी सक्षम करतो, शिक्षण देण्यासाठी सक्षम करतो, गौरव मिळवण्यासाठी देखील तो काय करतो, आम्हाला सक्षम करतो, म्हणजे तयार करतो, योग्य बनवतो. हालेलुया. आणि ह्या सगळ्या गोष्टी फक्त देवाच्या अभिषेकाच्या द्वारेच होऊ शकतात. हे फक्त प्रभूच्या आत्म्याच्या द्वारेच आम्हाला मिळू शकतं. अन्य कुठलाच मार्ग नाही, कुठलाच मार्ग नाही. हालेलुया. प्राणो देवाचा अभिषेक जो आहे तो मला खूप काही गोष्टी शिकवतो प्राणो. देवाचा अभिषेक जो आहे तो आम्हाला खूप काही गोष्टी प्रदान करतो प्राणो. प्रेषितांची कृती याचा 10वा अध्याय आणि 38 वचन. प्रेषित 10:38. नासुरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्मी करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करीत फिरला, कारण देव त्याच्या बरोबर होता. हालेलुया. सो अभिषेकाचं आणखीन एक महत्वाचा फायदा म्हणजे देव आमच्या सोबत असतो. हालेलुया. जोरात टाळ्या वाजवा, जोरात.
अभिषेकाच्या द्वारे प्रियानो प्रभू काय करतो, आमच्या सोबत असतो. ज्या प्रकारे प्रियानो देवाचं वचन आम्हाला सांगतं, नासुरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्मे करीत, काय करीत, जोरात सांगा, आणखी जोरात. ओके, सत्कर्मे म्हणजे चांगले काम. म्हणजे जी अनॉइंटिंग पर्सन आहे किंवा जी अभिषिक्त व्यक्ती आहे, परमेश्वर त्याला सक्षम करतो. कशासाठी? सत्कर्म म्हणजे चांगले काम, धार्मिक काम करण्यासाठी. हालेलुया. हे एक चिन्ह आहे. जर तुम्ही चांगली काम करत आहात, सत्कर्म करत आहात, न्यायाचे धर्माचं काम तुम्ही करत आहात, धार्मिकतेची कृत्य तुम्ही करत आहात, तर हे एक चिन्ह आहे. कशाचं? कशाचं? अभिषेकाचं. सो आज तुमच्या लक्षात येईल प्राणो की ह्या गोष्टी जर तुमच्या जीवनात असेल तर तुम्ही अभिषेक आहात. जर नसेल तर यावरून तुम्ही तुमची परीक्षा करू शकता. देवाने मला या ठिकाणी जज म्हणून नाही निवडले आहे की नाही. मी फक्त देवाचं वचन, देवाच्या वचनातून फक्त मी तुम्हाला सांगत आहे. मी फक्त माध्यम आहे. न्याय करणारा न्यायाधीश परमेश्वर आहे. सो ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्ही बघतो की नासुरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्मे करीत. ज्यावेळेस त्याचा अभिषेक झाला प्राणो, आम्ही बघतो की तो चांगले काम करायचा, धार्मिक काम करायचा. म्हणजे देवाचा अभिषेक जो आहे प्राणो, तो आम्हाला चांगले काम करण्यासाठी प्रवृत्त करतो, तयार करतो. कदाचित यापूर्वी आमच्याकडून प्राणो चांगले काम झाले नसेल, पण ज्यावेळेस प्रभू आम्हाला अभिषिक्त करतो, ज्यावेळेस देव त्याच्या आत्म्याने आम्हाला भरतो, परमेश्वर अनेक चांगले काम परमेश्वर आमच्याकडून करून घेतोय. हालेलुया. प्रभूसाठी, लोकांसाठी, देवाच्या कामासाठी जर तुम्ही स्वतःला उपयोगात आणत आहात, तुम्ही चांगले कामं करीत आहात, धार्मिक कामं करत आहात, तर हे एक चिन्ह आहे प्रियानो, आम्ही अभिषिक्त असल्याचे. पुढे वचनामध्ये लिहिलेलं आहे, व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करीत फिरला. हे आत्म्याचं सामर्थ्य बरं का. आत्म्याचं सामर्थ्य जे आहे ना प्रियानो, ते आम्हाला सैतानाच्या विरोधात काय करतं, सक्षम करतं. सक्षम म्हणजे तयार करतो, योग्य. ज्या प्रकारे आम्ही बघतो प्रियानो, लूक याचं 13वा अध्याय वचन 11 आणि 12. लूक 13, 11, 12. तर पहा, आता प्रभूचा हात तुला प्रतिकूल आहे. तू आंधळा होशील व काही वेळेपर्यंत तुला सूर्य दिसणार नाही. लूक 13, लूक 13, 11 आणि 12. तुम्ही वाईट असताही 10, 11 आणि 12. तो शब्दात दिवशी एका सभास्थानात शिकवित होता. तेव्हा पहा, 18 वर्ष विकाराचा आत्मा लागलेली एक स्त्री तेथे होती. ती कुबडी असल्यामुळे तिला नीट उभे राहता येत नव्हते. येशूने तिला पाहून बोलवले व म्हटले, बाई, तू आपल्या विकारापासून मुक्त झाली आहेस. त्याने तिच्यावर हात ठेवतात ती सरळ झाली व देवाचा महिमा वर्णू लागली. हालेलुया. सो या ठिकाणी आम्ही बघतो की प्राणो एक विकाराचा आत्मा, दुष्ट आत्मा लागलेली एक स्त्री होती. आणि आम्ही बघतो की प्राणो त्या विकारामुळे तिला नीट उभा राहता येत नव्हतं. बऱ्याचदा प्राणो काही जे आजार असतात प्राणो, ते सैतानाकडून असतात. सैतान त्या आजारामध्ये बांधून ठेवतो प्राणो. परंतु प्राणो, ज्यावेळेस आम्ही देवाच्या अभिषेकाच्या संपर्कात येतो, ज्यावेळेस ही स्त्री प्राणो अभिषेक प्रभू येशू ख्रिस्ताच्या संपर्कात आली प्राणो, आणि प्रभूवर जो अभिषेक होता प्राणो, सैतानाला च्या बंधनातून सोडण्याचा जो अभिषेक होता प्राणो, त्या अभिषेकाच्या द्वारे ही स्त्री पूर्णपणे मुक्त झाली प्राणो, त्या सैतानापासून, त्या विकारापासून. कारण हा अभिषेक जो आहे प्राणो, तो प्रभू येशू ख्रिस्तावर होता. कारण ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं की नासुरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्मी करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करीत फिरला, कारण देव त्याच्या बरोबर होता. ज्यावेळेस प्रियानो मी बघतो की या अभिषेकाच्या द्वारे जर आमचा अभिषेक होतो प्रियानो,
ते सामर्थ्य प्रभू आम्हाला प्रदान करतो. आम्ही बघतो की पौल, तुम्हाला आठवते पौलाने एका मुलीला बंधनातून सोडवलं होतं, आठवते का? प्रेषितांच्या कृत्याचा 16वा अध्याय. वचन 16 आणि 18. 16 आणि 18. मग असे झाले की आम्ही प्रार्थना स्थळाकडे परत जात असता कोणी एक मुलगी आम्हाला आढळली, तिच्या अंगात येत असे. ती देव प्रश्न सांगून आपल्या धन्यांना पुष्कळ मिळकत करून देत असे. ती पौलाच्या व आमच्या मागे येऊन मोठ्याने म्हणाली, हे लोक परात्पर देवाचे दास आहेत, हे तुम्हाला तारणाचा मार्ग कळवितात. असे ती पुष्कळ दिवस करीत असे. मग पौलाला अतिशय वाईट वाटले व मागे वळून तो त्या पिशाचाला म्हणाला, येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुला आज्ञा करतो की तू हिच्यामधून निघून जा. आणि ते तत्काळ निघून गेले. हालेलुया. स्वामी बघतो की जे सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्तामध्ये होतं, जो अभिषेक प्रभू येशू ख्रिस्तामध्ये होता की सैतानी बंधनातून सोडवण्याचा, तोच अभिषेक आम्हाला पौलाच्या जीवनामध्ये पाहायला मिळतो. कारण ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्ही बघतो की मग असे झाले की आम्ही प्रार्थना स्थळाकडे जात असता कोणी एक मुलगी आम्हाला आढळली, तिच्या अंगात येत असे. ती दैवी प्रश्न सांगून आपल्या धन्याला पुष्कळ मिळकत करून देत असे. ती पौलाच्या व आमच्या मागे येऊन मोठ्याने म्हणाली, हे लोक परात्पर देवाचे दास आहेत. सैतान सुद्धा आम्हाला ओळखतं बरं का प्राण. ज्यावेळेस आम्ही अभिषिक्त असतो, ज्यावेळेस देवाचा आत्मा आमच्यामध्ये असतो, कारण दुष्ट शक्ती आम्हाला ओळखते. हे सामर्थ्य आहे अभिषेकाचं प्राण. आम्ही बघतो की एक याजकाचे मुलं ज्यावेळेस त्यांनी देखील प्राण अशा प्रकारे भूत घालवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा दुष्ट आत्मा म्हणाले की आम्ही पौलाला पण ओळखतो, परंतु हे कोण आहे? सो दुष्ट लोक, दुष्ट शक्तीला देखील माहिती आहे प्राणो की आम्ही अनॉइंटेड आहोत की नाही. ते आमची ओळख करतात आमच्या अभिषेकाच्या द्वारे. हालेलुया. कारण ज्या प्रकारे या वचनामध्ये लिहिलेलं आहे, ती पौलाच्या व आमच्या मागे येऊन मोठ्याने म्हणाली, हे लोक परात्पर देवाचे दास आहे. दुष्ट शक्ती सुद्धा ओळखते बरं का प्राणो. ज्यावेळेस आम्ही अभिषिक्त असतो, ज्यावेळेस देवाचा आत्मा आम्हाला मध्ये काम करतो प्राणो, दुष्ट शक्ती सुद्धा ओळखती की हे देवाचे अभिषिक्त लोक आहेत. हालेलुया. आणि पुढे लिहिलेलं आहे की हे तुम्हास तारणाचा मार्ग कळवितात. असे ती पुष्कळ दिवस करीत असे. मग पौलाला अतिशय वाईट वाटले व मागे वळून तो त्या पिशाचाला म्हणाला, येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुला आज्ञा करीतो की तू हिच्यामधून निघून जा. आणि ते तत्काळ निघून गेले. एक अभिषिक्ताच्या सामर्थ्यामध्ये, एक अभिषिक्ताच्या सामर्थ्यवान व्यक्तीमध्ये प्राणो, परमेश्वर त्याच्या शब्दामध्ये इतकं सामर्थ्य देतो की प्राणो, भूते देखील त्याच्या आज्ञेच्या द्वारे ते निघून जातात प्राणो. हे चिन्ह आहे प्राणो अभिषिक्ताचं. पण त्या व्यक्तीचं आत्मिक जीवन पण प्राणो तितकं प्राणो दृढ असणं, मजबूत असणं गरजेचं आहे. ती व्यक्ती तितकी प्राणो देवाच्या वचनात, उपासामध्ये, प्रार्थनेमध्ये ती व्यक्ती प्राणो खूप वाढलेली असणं गरजेचे आहे. तरच त्याच वेळेस हे काम होऊ शकतात. फक्त येशूचं नाव घेऊन कोणीही दुष्ट शक्तीला घालू शकत नाही. कारण दुष्ट शक्ती ओळखतात प्राणो की जो आम्हाला कमांड देत आहे तो कोण आहे. त्या याचकाच्या मुलांनी पण तसंच केलं, परंतु त्यांच्याकडून घडलं का? सो ही एक अभिषिक्त व्यक्तीची पहचान आहे ना, ओळख आहे की ज्यावेळेस ते बोलतात प्राणो, अधिकाराने बोलतात, अभिषेकाच्या सामर्थ्याने बोलतात, देवाच्या आत्म्याच्या द्वारे ते बोलतात प्राणो. मी बघतो की भूते जे आहे ते तत्काळ निघून जातात. हालेलुया. सो मी बघतो की प्राणो बऱ्याच अशा गोष्टी आहे की ज्या आम्हाला शिकवतात की देवाचा आत्मा, देवाचा अभिषेक, देवाचं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये कशा प्रकारे कार्य करतं. सो ज्यावेळेस प्रभूचा अभिषेक आमच्या जीवनात येतो प्राणो, त्याबरोबर तो आम्हाला चमत्कार करण्याचं सामर्थ्य देतो. हालेलुया. सो मी बघतो की प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सामर्थ्य होतं लंगड्या व्यक्तीला चालवण्याचं. आणि ज्यावेळेस प्राणो मी बघतो की पेत्र पवित्र आत्म्याने भरला गेला प्राणो, आम्ही बघतो की पेत्राच्या द्वारे
ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं प्रेषितांचे कृत्य याचा 3 अध्याय वचन 6, प्रेषित 3:6. मग पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोने रुपये काही नाही, पण जे आहे ते तुला देतो. नासुर येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. हालेलुया. आम्ही बघतो की या ठिकाणी प्रियानो ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू पेत्राच्या द्वारे प्रियानो एक चमत्कार करत आहे. मग पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोने रुपये काही नाही, पण जे आहे ते मी तुला देतो. नासुरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उठविले, तेव्हा त्याची पावले व घोटे ह्या तात्काळ बळ आले. हालेलुया. जे सामर्थ्य, जो अभिषेक प्रियानो प्रभू येशू ख्रिस्तामध्ये होता चमत्कार करण्याचा, ते सामर्थ्य प्रियानो मी बघतो की पेत्राच्या जीवनात आम्हाला पाहायला मिळतं. त्यानंतर प्रियानो प्रेषिताच्या कृत्य याचा 14वा अध्याय वचन 8 आणि 11 मध्ये पण आम्हाला पाहायला मिळतं की या ठिकाणी देखील प्रियानो जो पौल आहे, हा पौल पण देवाचा एक अभिषिक्त आहे. आणि या अभिषिक्ताच्या द्वारे प्रियानो मी बघतो की परमेश्वर एका अधू व्यक्तीला चालवतो प्रियानो. ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं वचन 14 आणि 8. लुस्त्रा पायाने अधू असा कोणी एक माणूस बसला होता. तो जन्मतच पांगळा असून कधी चालत नव्हता. तो पौलाचे बोलणे ऐकत असे. पौलाने त्याच्याकडे दृष्टी लावून व त्याला आपण बरे होऊ असा विश्वास आहे असे पाहून मोठ्याने म्हटले, तू आपल्या पायावर नीट उभा राहा. तेव्हा तो उडी मारून उठला आणि चालू लागला. हालेलुया. परमेश्वर प्रियानो त्याच्या अभिषेकाच्या द्वारे प्रियानो प्रभू मोठे मोठे चमत्कार करतो प्रियानो. हे एक साइन आहे, हे एक चिन्ह आहे प्रियानो अभिषिक्त होण्याचं. जो अभिषेक येशू ख्रिस्तामध्ये होता तो अभिषेक प्रियानो मला पाहायला मिळतो की पेत्राच्या जीवनामध्ये पण आम्हाला पाहायला मिळतो. आणखी प्रियानो ज्या वेळेस आम्ही पवित्र आत्म्याने भरतो प्रियानो, देवाच्या सामर्थ्याने भरतो, अभिषेकाने भरतो प्रियानो, दुष्ट आत्मे ओळखण्याचं सामर्थ्य प्रभू आम्हाला देतो. ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतो प्रेषिताचे कृत्य याचा 13वा अध्याय वचन 7 आणि 12. प्रेषित 13. तो तेथील सुभेदार सूर्यपौल ह्या बुद्धिमान मनुष्याच्या पदरी होता. या सुभेदाराने बर्नबा व शौल यांना बोलावून देवाचे वचन ऐकण्यासाठी उत्कंठा दर्शविली. परंतु आलिम जादूकर याच्या नावाचा अर्थ हाच आहे. याने त्यांना अडवून सुभेदाराला विश्वासापासून फिरवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शौल त्याला पौलही म्हणत तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाला, अरे सर्व कपटाने व सर्व लुच्चेगिरीने भरलेल्या सैतानाच्या पोरा, अवघ्या नीतिमानाच्या व वैर्या व प्रभूचे सरळ मार्ग विपरीत करण्याचे सोडून देणारा नाहीस काय. ओके. सो या ठिकाणी आम्ही बघतो की पौल जो हा देवाच्या आत्म्याने देवाच्या सामर्थ्याने पूर्ण असा तो होता. आणि ज्यावेळेस त्याने त्या व्यक्तीकडे रोखून पाहिलं प्रियानो, हालेलुया. बऱ्याच गोष्टी ज्या आमच्या नेत्रांना, जगिक नेत्रांना दिसत नाही ना, ज्यावेळेस आम्ही अभिषिक्त असतो प्रियानो, ज्यावेळेस आम्ही आत्म्याने भरलेले असतो प्रियानो, त्या ज्या गोष्टी आहेत ज्या फक्त बाह्य स्वरूपाने दिसत नाही. एखादी व्यक्ती जी असते प्रियानो, त्या व्यक्तीमध्ये काय आहे त्या सुद्धा गोष्टी परमेश्वर आत्मिक नेत्राने दाखवते. कधी? ज्यावेळेस देवाचा आत्मा आपल्यामध्ये असतो. या ठिकाणी प्रियानो मी बघतो की पौल जो आहे तो त्या व्यक्तीकडे काय करत आहे, रोखून पाहत आहे. आणि ज्यावेळेस तो पाहत आहे प्रियानो, देवाचा आत्मा त्याला दाखवत आहे की ही व्यक्ती कोण आहे, या व्यक्तीचं जीवन काय आहे, ह्या व्यक्तीचं काम काय आहे, ही व्यक्ती काय करत आहे. सो हे साइन आहे, आम्हाला लोक ओळखता येतात प्रियानो. त्यांचा स्वभाव, त्यांचं वागणं, त्यांचं जीवन, ह्या सगळ्या गोष्टी परमेश्वर प्रगट करतो प्रियानो. कारण ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्ही बघतो की तेव्हा शौल, ज्याला पौल ही म्हणत, तो पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाला, अरे सर्व कपटाने व सर्व लुच्चगिरीने भरलेल्या सैतानाच्या पोरा. ज्यावेळेस प्रियानो तुम्ही अभिषिक्त असाल ना, तुमच्या लगेच लक्षात येईल की कोण सैतानाची पोरं आहेत आणि कोण देवाचे. हे सामर्थ्य आहे अभिषेकाचं. नाही तर कोणीही प्रियानो सहज तुम्हाला भुलवून जाईल, तुमच्या समोर धार्मिकतेचा आव आणील आणि तुम्हाला वाटेल की नाही खरंच ही व्यक्ती खूप धार्मिक आहे. पण ज्यावेळेस तुम्ही देवाच्या आत्म्याने भरलेले असाल, तुमच्या पुढे किती सोंग करू द्या,
कितीही ढोंग करू द्या प्राण, कितीही आव्हानाचा प्रयत्न करू द्या. मला वाटतं सोंगाच्या वेळेस मी बऱ्याच गोष्टी त्याबद्दल बोलले आहे की नाही. कसं सैतान ही प्राणो देवदूताचं सोंग घेतो, परंतु प्राणो ह्या सैतानाने जरी सोंग घेतलं, पण जर तुम्ही अभिषिक्त आहात, आत्मेने भरलेले आहात, मग कितीही वेगवेगळ्या प्रकारचे सोंग घेऊ द्या, तेजस्वी होण्याचं सोंग घेऊ द्या, धार्मिक असल्याचं सोंग घेऊ द्या, त्या व्यक्तीमध्ये जे आहे खरं जे आहे वास्तविक जिथे आहे त्या सगळ्या गोष्टी परमेश्वर त्याच्या आत्म्याच्या द्वारे तुम्हाला प्रगट करेल. तुम्हाला सांगण्याचीही गरज पडणार नाही. हालेलुया. ज्यावेळेस पौलाने बघितलं प्राणो, रोखून बघितलं, एकटक बघितलं असेल, आणि ज्यावेळेस तो बघत आहे प्राणो, परमेश्वर त्याचं सगळं जीवन त्याला दाखवत आहे की हा व्यक्ती कसा आहे, हे व्यक्ती परमेश्वराच्या मार्गांना कसं विपरीत करत आहे. परमेश्वराच्या नेत्रापुढे कोणीही टिकू शकत नाही. कारण ज्या प्रकारे या वचनातली अरे सर्व कपटाने व सर्व लुच्चगिरीने भरलेल्या सैतानाच्या पोरा, हालेलुया, कोण व्यक्ती कोणाचे आहे, शेरडे कोण आहे, मेंढरे कोण आहे, हे ओळखण्याचं सामर्थ्य देवाचा आत्मा तुम्हाला देईल. मग ते वेश केलेले असू द्या, कसेही असू द्या, परंतु खरे कोण आहे, वास्तविक कोण आहे ती व्यक्ती प्रभू तुम्हाला दाखवून देईल. तुम्हाला प्रत्येक वेळेस प्राणो प्रभू कोणाच्या द्वारे तरी नाही सांगणार. तुम्हाला स्वतः तयार होणं गरजेचे आहे. प्रत्येक वेळेस एखादा सेवकच येऊन तुम्हाला मदत करेल असं नाही, तर तुम्हाला स्वतः तयार होणं गरजेचं आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याही जीवनात घडतील, अनेक प्रसंग तुमच्या जीवनात घडतील, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लोक तुम्हाला भेटतील. त्या लोकांना ओळखण्याचं सामर्थ्य परमेश्वर तुम्हाला त्या अभिषेकाच्या द्वारे प्रगट करेल. हालेलुया. प्रियानो, देवाच्या आत्म्याने ज्यावेळेस आम्ही भरतो प्रियानो, आमच्या शब्दामध्ये सामर्थ्य येतं प्रियानो, आमच्या बोलण्यामध्ये सामर्थ्य येतं प्रियानो. कारण ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं, वचन 11 मध्ये, तर पहा आता प्रभूचा हात तुला प्रतिकूल आहे, तू आंधळा होशील व काही वेळपर्यंत तुला सूर्य दिसणार नाही. तत्क्षणीच त्याच्यावर धुके पडल्यासारखी होऊन त्याच्या डोळ्यांना अंधारी आली. तेव्हा आपणाला कोणीतरी हाती धरून न्यावे म्हणून तो इकडे तिकडे माणसाचा शोध करू लागला. ज्यावेळेस आम्ही आत्म्याने भरतो प्रियानो, आणि आपल्या मुखातून जे शब्द निघतात प्रियानो, ते काम करतात. खूप प्रभाव आपल्या बोलण्यात असतो बरं का. आणि हे बोलणं निगेटिव्ह पण काम करतं आणि पॉझिटिव्ह पण करतं. याच्याबद्दल मी तुम्हाला आलिशाचं उदाहरण दिलं होतं. आलिशा गेहजीला म्हणाला की नामानाचं कोड निरंतर तुझ्या घराण्याला लागेल, आणि त्या क्षणी गेहजी कोडाने भरला. कारण तो दुप्पट अभिषेकाने भरलेला अभिषिक्त होता. ज्यावेळेस प्राणो देवाचा आत्मा, देवाचं सामर्थ्य आमच्यामध्ये येतं प्राणो, देवाचा अभिषेक आमच्यावर येतो, देव आमच्या शब्दामध्ये सामर्थ्य देतो आणि देव आमच्या बोलण्यानुसार घडून आणतो. ज्यावेळेस आलिशाकडे प्राणो काही लोक त्याला धरण्यासाठी आले, आलिशा म्हणाला की मी जर देवाचा सेवक असेल तो आकाशातून अग्नीचा वर्षा हो. झाला की नाही? झाला की नाही? परमेश्वर त्याच्या अभिषिक्ताच्या शब्दामध्ये सामर्थ्य देतो प्राण. जे तुम्ही बोलता ना त्याप्रमाणे घडून येतं. मग ते निगेटिव्ह असू द्या किंवा पॉझिटिव्ह असू द्या, ते काम करतं प्राण. पण जर निरर्थक आम्ही बोलतोय, निरर्थक कुठल्या गोष्टी, एका ठिकाणी वचन सांगतं की निरर्थक शाप कुठेच थांबत नाही ना, निरर्थक पण नाही. कधी कधी प्राणो आम्हाला वाटेल की नाही आता आम्ही अभिषिक्त आहो, मग आम्ही आमच्या शत्रूला शाप देऊ शकतो, आम्ही त्याचं वाईट करू शकतो. नाही बरं का, निरर्थक शाप कुठेच थांबत नाही. खूप काही गोष्टी आहे प्राणो की देवाचं वचन मला सांगतं. हा विषय पण इतका मोठा आहे. आणखी खूप काही गोष्टी आहे. मी अजून जुन्या करारात गेलेच नाही. जुन्या करारामध्ये आत्म्याचं सामर्थ्य कसं काम करतं, मला वाटतं मी हे सेकंड पार्ट मध्ये घ्यावं, कारण खूप मोठा हा विषय आहे. चालेल का?
फक्त मला आठवण द्या की हे सेकंड पार्टमध्ये घ्या. जर परमेश्वराने नवीन विषय दिला तर मग नवीन विषय तुम्हाला मांडेल, पण मला आठवण द्या. मी याला निश्चित प्रियानो सेकंड पार्टमध्ये मी याला कंप्लीट करण्याचा प्रयत्न करेल, कारण खूप काही गोष्टी आहे प्रियानो. अभिषेक जो आहे ना प्रियानो, तो संपत्तीला पण घेऊन येतो बरं का, वेगवान बनत. खूप काही गोष्टी आहेत प्रियानो ज्या आपण सेकंड पार्टमध्ये बघणार आहोत. ओके, चालेल. आजच्या भागामध्ये आम्ही खूप काही गोष्टी बघितल्या की आत्म्याचं सामर्थ्य जे आहे प्रियानो, ते आम्हाला काय कळतं, कसं बलवान करतं, आमच्या शब्दामध्ये किती सामर्थ्य प्रदान करतं, कशा प्रकारे प्रियानो आम्हाला लोकांना ओळखण्याचं सामर्थ्य प्रभू त्याच्या आत्म्याच्या द्वारे देतो. लोकांची खरी ओळख परमेश्वर आम्हाला पटवून देतो प्रियानो. एखाद्या व्यक्तीने जरी तुम्हाला सांगितलं नाही ती व्यक्ती काय आहे, कशी आहे, परंतु देवाचा आत्मा तुम्हाला सांगतो प्रियानो की ही व्यक्ती कशी आहे, ही व्यक्ती खोटं बोलत आहे, चुकीचं बोलत आहे, देवाच्या वचनाच्या विरोधात बोलत आहे. हे सगळं तुम्हाला ओळखता आलं पाहिजे प्रियानो. तुम्ही देवाच्या वचनाच्या द्वारे तुम्ही तयार झालेच पाहिजे. हालेलुया. आणि यासाठी प्रियानो तुमची सहभागिता आणि देवाचं वचन ऐकणं खूप गरजेचं आहे, कारण देवाचं वचनच तुम्हाला तयार करेल प्रियानो. देवाचं वचनच सर्व गोष्टीपासून प्रियानो तुम्हाला संरक्षण प्रदान करेल. आम्ही प्रियानो अनेक गोष्टी प्रियानो आजच्या भागामध्ये बघितल्या, आणि पुढच्या भागामध्ये प्रियानो देवाचा आत्म्याचं सामर्थ्य जुन्या करारामध्ये कशा प्रकारे प्रियानो काम केलं याबद्दल आम्ही बघणार आहोत. आणि नेक्स्ट टाइम प्रियानो आम्ही निश्चित याबद्दल बघूया. आणि आजच्या भागामध्ये खूप काही गोष्टी आम्ही शिकवलं की देवाचं सामर्थ्य आम्हाला साक्षीदार बनवतं, शिक्षण देण्याचं सामर्थ्य देतं, कीर्ती, महिमा, गौरव परमेश्वराचं अभिषेक आम्हाला देतो. अभिषेक आम्हाला दिन सुवार्थ सांगण्यासाठी सक्षम करतो, चांगले कामं करण्यासाठी सक्षम करतो, सैतानाच्या सत्तेखाली असलेल्यांना बरे करण्यासाठी सक्षम करतो. त्याचबरोबर प्रियानो अभिषेक जो आहे हा चमत्कार करण्यासाठी सक्षम करतो. आणि अभिषेक जो आहे हा आम्हाला दुष्ट शक्तीला ओळखण्यासाठी सक्षम करतो, आणि त्याच्या अधिकारातून अनेकांना सोडवण्यासाठी देवाचा आत्मा आम्हाला तयार करतो. सो हे आहे अभिषेकाचं सामर्थ्य. जर तुमच्या जीवनामध्ये हा अभिषेक आहे तर निश्चित प्रियानो परमेश्वर ह्या सर्व गोष्टी तुमच्याद्वारे घडून आणेल, आणि परमेश्वर हे दाखवून देईल की तुम्ही देवाचे खरे निवडलेले अभिषिक्त लोक आहात. सो मी बघतो की ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं, पण पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हास सामर्थ्य प्राप्त होईल. निश्चित ज्यावेळेस प्रभू त्याचा आत्मा आमच्यावर पाठवेल, ज्यावेळेस त्याच्या आत्म्याच्याद्वारे प्रभू आम्हाला अभिषिक्त करेल, परमेश्वर आम्हाला त्याच्या सामर्थ्याच्या आत्म्याने भरवेल. हालेलुया. सो प्रभू करो हे वचन तुमच्यासाठी आशीर्वादित करो. आम्ही प्रत्येकजण आमचे नेत्र बंद करूया.